नमस्कार, मी भीमराव लोणारे, IBM TV9 न्यूज आणि WH न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे। यावेळी मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहे आणि जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन कुमार इटनकर सर आमच्यासोबत आहे। सर, तुमचं खूप खूप अभिनंदन करावं असं वाटतं। धन्यवाद। काय सांगाल, लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक ह्या मोठ्या निवडणुका तुमच्या कार्यकालामध्ये पार पडल्या, कसा राहिला तुमचा अनुभव? नाही, याच्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा यावेळेस जर आपण मतदान टक्केवारी बघितली तर ऐतिहासिक रिझल्ट आणि ऐतिहासिक वोटिंग ह्यावेळेस झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 5% मतदान वाढलेल्या लोकसभेच्या कंपॅरिझनमध्ये। याचे 2-3 प्रमुख कारण आहे की मागच्या 6 महिन्यामध्ये ज्या लोकांची नावं मतदार यादीमधून मिसिंग होते, आम्ही इन्क्लूड नव्हते होऊ शकले, त्यासाठी आपण स्वीप ॲक्टिव्हिटीज करून आणि मिशन राबवून सगळ्यांचे जवळपास 3-3.5 लाख नावं आपण ॲड केले। जे मृत व्यक्ती होते त्यांचे नावं जवळपास 1 लाख आपण डिलीट केले। त्यामुळे आपली जे इलेक्टोरल रोल होता तो प्युरिफाय झाला आणि मागच्या 1 महिन्यापासून ॲग्रेसिव्हली आम्ही स्वीप ॲक्टिव्हिटीज करून सगळ्या मतदारांना जनजागृती करून त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या घरातून बाहेर निघून मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी आम्ही त्यांना मोटिवेट केलं। त्याचा रिझल्ट होता की जवळपास मागच्या 25-30 वर्षापेक्षा सगळ्यात जास्ती मतदान, जवळपास 61.60% मतदान यावेळेस नागपूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। सर, काही म्हणजे आक्षेप हे घेण्यात आले ईव्हीएमवर, पण तुम्ही काय सांगाल ईव्हीएम? नाही, ईव्हीएम ऑलरेडी कमिशनने सांगितलं की ईव्हीएम फुलप्रूफ आहे आणि प्रत्येक इव्हेंटला पॉलिटिकल पार्टीज त्यांचे प्रतिनिधी समोर असतात। म्हणजे जिल्ह्यामध्ये ईव्हीएम येण्यापासून, स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यापासून, तिथून बाहेर काढण्यापासून, FLC राहावं, त्याला तयार करणे, त्याच्यावर बॅलेट पेपर लावणे, सगळं सिम्बॉल लोडिंग, सगळं ह्या प्रक्रिया पारदर्शकपणे होतात आणि कॅन्डिडेट किंवा त्यांचे एजंट समोर होतात। त्यामुळे कसलाच आम्हाला त्याच्यावर शक नाही आहे की ईव्हीएम फुलप्रूफच आहे, त्याला कसलाच टॅम्पर काही करण्याची शक्यता बिलकुल नाही आहे। त्यामुळे फ्री अँड फेअर इलेक्शन करण्यामागे ईव्हीएमचा एक इम्पॉर्टंट रोल आहे। निश्चितच म्हणजे एक सकारात्मक आणि चांगल्या प्रकारे तुम्ही हे निवडणूक पार पडली। सर, जे म्हणजे आता जे गोंधळलेले जे मतदाता आहेत किंवा उमेदवार आहेत ईव्हीएम संदर्भात, त्यांना काय सांगाल तुम्ही? नाही, त्यांना काही, ज्यांनी आक्षेप घेतले आम्ही तिथेच त्यांचं निराकरण केलेलं आहे। त्यांचे रिटर्न ॲप्लिकेशन आलं, त्याच्यावर आमच्या आरोनी उत्तर पण दिलेलं आहे। सध्या एकही कंप्लेंट आमच्याकडे पेंडिंग नाही आहे। ज्याही कंप्लेंट्स मागच्या 1 महिन्यात झालेल्या होत्या आम्ही तात्काळ त्याला 24 घंट्यामध्ये आम्ही त्याचं उत्तर देऊन त्याचं निराकरण केलेलं आहे। निश्चितच डॉक्टर विपिन कुमार इटनकर सर जे जिल्हाधिकारी आहेत, त्यांच्या कार्यकाळामध्ये लोकसभा आणि विधानसभा या मोठ्या निवडणुका पार पडल्या आणि एक चांगल्या प्रकारे या दोन्ही निवडणुका पार पडल्या आणि सकारात्मक नियोजन असं त्यांनी केलेलं होतं। त्यामुळे आक्षेप कोणीही घेऊ, परंतु ईव्हीएम मशीनमध्ये कुठलाही नागपूर जिल्ह्यात घोळ झालेला नाही। आपण बघत राहा IBM TV9 न्यूज, WH न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका। धन्यवाद सर। थँक्यू।